जेफ्री एप्स्टीन हा अमेरिकेतील एक श्रीमंत फायनान्सर होता. तेथील मोठ्या राजकारणी, उद्योगपती, वैज्ञानिक आणि राजघराण्यांचे संबंध होते. तो अनेक उच्च प्रोफाईल लोकांसोबत सतत दिसायचा. एप्स्टीनवर आरोप होता की तो 14 ते 18 वर्षाच्या अल्पवयीन मुलींची भरती करत असे. त्यांना मसाज, मॉडेलिंग, एखादी नोकरी मिळवून देतो असं सांगून बोलावलं जायचं. नंतर त्यांचा शोषणासाठीच म्हणजे सेक्सुअल एक्सप्लोरेशनसाठी वापर केला जायचा. आणि हे सगळं चालू होतं त्याच्या खाजगी बेटावरती. त्याच्या विरोधामध्ये अनेक पीडित मुलींनी कोर्टात साक्ष दिली, तपास यंत्रणांना जबाब दिला. त्यामुळे हे आरोप फक्त आरोप नव्हते, तर एक भीतीदायक सत्य होतं. 2008 साली एप्स्टीन दोषी ठरला, पण त्याला काही पूर्ण शिक्षा झाली नाही. त्याला अशी मुभा देण्यात आली की दिवसा तो जेल बाहेर जाऊ शकत होता आणि रात्री परत यायचा. अशा प्रकारची शिक्षा सामान्य गुन्हेगारांना दिली जात नाही, पण त्याला मात्र दिली गेली. 2019 मध्ये नवीन पुरावे आणि तक्रारी समोर आल्या. त्याला पुन्हा अटक झाली, पण यावेळी आरोप खूप गंभीर होते, सेक्स ट्रॅफिकिंग आणि मायनर एक्सप्लॉयटेशनचे. ऑगस्ट 2019 मध्ये तो न्यूयॉर्कच्या जेलमध्ये मृत आढळला. सरकारी निष्कर्ष आत्महत्या असा होता, पण त्या दिवशी सीसीटीव्ही कॅमेरे काम करत नव्हते. रक्षकांनी नियम पाळले नाहीत, म्हणून अनेकांना त्याच्या मृत्यूविषयी शंका वाटली. ही एप्स्टीन फाईल्स म्हणजे कोर्टातील कागदपत्रे, संपर्क यादी, ईमेल्स, फ्लाईट लॉग्स, ज्यात कोण कोण एप्स्टीनच्या संपर्कामध्ये होते, कोण त्याच्या बेटावर गेले हे दिसून येते. ही फाईल वादग्रस्त आहे, पण त्यात प्रभावशाली लोकांची नावं आहेत हे विशेष. अर्थात सत्य बरंच अजूनही अंधारात आहे. आजपर्यंत एप्स्टीन मेला, पण त्याच्याशी संबंधित अनेक लोकांवर कारवाई झालेली नाही. त्यामुळे प्रश्न निर्माण होतो की सत्ता आणि पैसा असल्यावर कायदा वेगळा वागतो का? ही गोष्ट अफवा नाही की कुठला कट नाही. ही गोष्ट आहे न्यायव्यवस्था, सत्ता आणि श्रीमंत लोकांना मिळणाऱ्या सवलती यावर आधारित. शेवटी म्हटलंच आहे, देवाच्या काठीला आवाज नसतो. अनेक चेहरे याद्वारे नव्या रूपात जगासमोर येतील हे नक्की. याविषयी तुमच्या प्रतिक्रिया नक्की कॉमेंटमध्ये कळवा.